आम्ही बाजारपेठेत गेलेलो आम्ही बाजारपेठेत गेलेलो, मी, माझी आई आणि भाऊ. तर बाजारपेठेत काय खरेदी करण्यासाठी गेलेलो. तर मी आधी सांगितलं होतं झहीर यांना फोन करून माझ्या भावाच्या मोबाईलवरती की तुम्ही आनंद हॉटेलच्या पाठीमागे या म्हणून. तर मग आम्ही बाजारपेठेतून येताना मग त्याच्यासोबत मी माझ्या मर्जीने आले. त्यासोबत तू मर्जीने गेली. हो. तो काल संध्याकाळी जो व्हिडिओ व्हायरल झाला की त्या व्हिडिओमध्ये सांगितलं गेलं की सगळं मी माझ्या मर्जीने गेलेले आहे, त्यात कुणाचा काही कुणी मला दबाव टाकलेला नाही. तो व्हिडिओ तुझाच होता का अजून दुसरा कोणाचा होता का तुझ्यावर दबाव टाकून केला होता? नाही, तो व्हिडिओ माझाच होता आणि मी माझ्या मर्जीने केला. तो व्हिडिओ व्हायरल केला होता. तो व्हिडिओ करून हो. इथे तुम्ही दोघं पोलीस स्टेशनला आता हजर राहणार का आता? हो. पण तुमच्या हा सगळा प्रकार तुमचा किती वर्षापासून चालू आहे तुमचे? 1 वर्षापासून. 1 वर्षापासून तुम्ही एकत्र. याला काय कुणाचा विरोध होता का? तुमच्या आई वडिलांना याबाबत काय माहिती होती का? हो, माहिती होती. आई बाबाला माहिती होती का? हो. माहिती होतं सगळं. हो. मग याला तुमच्या आई वडिलांची संमती होती का? मग नाही, विरोध होता. तर आता तुमचं 22 तारखेला लग्न ठरलं होतं, तर त्या संदर्भात मग तुम्ही आई वडिलांशी बोलणं केलं का? हो, केलेलं झालं होतं सगळं बोलणं. तर मला सांगा, तुम्ही आता पोलीस स्टेशनला हजर होणार आहात. हो. तर यात तुला दबाव कुठला आहे का? किंवा त्या आता तुझ्या बरोबर जे मुलांत होत्या तुझ्यामुळं 2 मुलांवर गुन्हा दाखल झालाय, त्यांनी काय तुला असं वेगळ्या प्रकारे धमकी वगैरे असं करून तुला व्हिडिओ व्हायरल करायला लावला होता का? नाही, मी माझ्या मर्जीनेच केला होता. हो. हा जो संपूर्ण प्रकार झाला ना, तो सगळा तुझ्या मर्जीनेच झाला आहे. हो. म्हणजे आता तुम्ही दोघांनी रिलेशनशिप ठेवून किंवा प्रेम संबंध ठेवून एकत्र राहायचं ठरवले का? हो.